कुठं चाललो आपण? सिटी पॅलेसला चाललो आहे आम्ही. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आता आम्ही आलो आहेत सिटी पॅलेसला. इथे राजा महाराणा प्रताप सिंग यांचं 16व्या शतकातील हे महल आहे. तर इथे भव्य अंगण आणि राजा महाराजांचा वस्त्र वगैरे बघायला मिळेल. तर चला मग. सिटी पॅलेसची निर्मिती इसवी सन 1559 मध्ये महाराणा उदयसिंग द्वितीय यांनी केली होती. त्यांनी चित्तोडगडावर होणाऱ्या सततच्या आक्रमणांपासून बचावासाठी उदयपूर ही नवीन राजधानी म्हणून वसवली. सिटी पॅलेस हे राजपूत आणि मुघल स्थापत्यकलेचं एक सुंदर मिश्रण आहे. या पॅलेसचा संपूर्ण भाग संगमरवर आणि ग्रेनाइट दगडांपासून बांधलेला आहे. तर आपल्याला पॅलेसमध्ये सुंदर असं मिरर वर्क बघायला मिळेल. कलरफुल वॉल पेंटिंग्स आणि संगमरवरी नक्षीकाम आणि चांदीच्या वस्तूंची सजावट बघायला मिळेल. पॅलेस एका उंच टेकडीवर वसलेला असून इथून आपण पूर्ण उदयपूर शहर बघू शकतो आणि लेकचं खूप सुंदर व्ह्यू बघायला मिळतं. सो फ्रेंड्स, मेन एंट्रन्स गेट मधून आल्यानंतर न इथे बॅग चेक केली आणि आता इथे तिकीट चेकिंग होत आहे. आणि गेल्या गेल्या आपल्याला गणेशजीचे दर्शन करायचे आहेत आणि हे मूर्ती 400 वर्ष पुराणी आहे. सो आता आपण बडी महल म्हणजे याला बाग महल असं पण म्हणतात. हे 27 मीटर उंच असं नैसर्गिक दगडावर उभारलेलं आहे. येथे होळी आणि इतर सण सुद्धा मोठ्या थाटात साजरे केले जात असे. ये बनाना साड़ी वर्ल्ड फेमस है। ये अब राजाओं का टाइम रहा नहीं। ये हमारी सबसे खूबसूरत साड़ी बनती है बनाना, देखो ट्रांसपेरेंट लग रही है। मैगजीन में ये बहुत टूरिस्ट अट्रैक्शन, इसको दिखाते तो लोगों की इच्छा होती है कि यार ये चीज देख. तर मंडळी, इंटरेस्टिंग फॅक्ट्स अशी आहे की या पॅलेसमध्ये अजूनही मेवाड घराण्याचे वंशज राहतात आणि या ठिकाणी बरेच चित्रपट सुद्धा शूट झालेले आहेत. तर हा होता आपला सिटी पॅलेसचा एक छोटासा टूर. आणि इथे इतिहास, कला आणि भव्यता याचं सुंदर मिश्रण म्हणजे हा सिटी पॅलेस. तर काही टिप्स मी तुम्हाला शेअर करते. जर तुम्ही गाईड घेतलात तर तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळेल आणि इथे बोटिंग पण होते, तर ते अनुभवायला विसरू नका. तर फ्रेंड्स, आता आम्ही चाललोय बागोरकी हवेली. सो इथे रस्त्यात जाताना खूप सुंदर मार्केट लागतंय. जर तुम्हाला पारंपरिक गोष्टी किंवा हँडीक्राफ्ट बघायचं असेल किंवा राजस्थानचं थेट रंग अनुभवायचं असेल, म्हणजे ॲक्च्युअल वस्तू राजस्थानच्या, सो तुम्ही या मार्केटला व्हिजिट करू शकता. सगळं ऑथेंटिक आहे. वेलकम बॅक फ्रेंड्स. तर आम्ही आलोय बागोरकी हवेली. हे म्युझियम आहे आणि हे पिचोला नदीकाठाच्या एकदम जवळ आहे. सो आपण हे एक्सप्लोर करूया. 18व्या शतकात महाराणा प्रताप सिंग यांनी ही हवेली बांधली होती. ही हवेली 138 खोल्यांची असून इथे सुंदर असं जाळीदार खिडक्या आहेत. जर तुम्ही इथे संध्याकाळी येत असाल तर धारोहर हा डान्स शो इथे नक्की बघाल. 7 वाजता सुरू होतो. सिटी पॅलेस पासून थोड्याच अंतरावर आहे विंटेज कार म्युझियम. सो आम्ही तिथे चाललोय. एखाद्या वेगळ्या आणि रॉयल अनुभवासाठी हे म्युझियम नक्की बघा.
एंट्री तिकीट घेतली आम्ही 400 रुपीज पर ॲडल्ट, जे की खूप कॉस्टली वाटत आहे. सो चला बघूया आतमध्ये. इथे तुम्हाला राजघराण्यांनी वापरलेल्या 1920 ते 1950 पर्यंतच्या सगळ्या गाड्या बघायला मिळतील. रोल्स रॉईस, केडिलॉग, ब्युइक आणि बऱ्याच अशा ब्रँडच्या कार बघायला मिळतील. ही पण रोल्स रॉयल्स आहे ना? ती मागचे छान होती ब्लॅकवाली. फोर्ड. आता आपण आलो आहोत पिचोला तलावातलं एक सुंदर बेट म्हणजे जगमंदिर. इथे बोटिंगसाठी सगळ्यांनी लाईन लावलेली आहे, सो आम्ही पण वेटिंग करतोय. हे ठिकाण म्हणजे उदयपूरच्या सौंदर्याचं एक अनमोल रत्न आहे. जगमंदिरला जाण्यासाठी आपल्याला बोट राईड घ्यावी लागते आणि याची प्राइस आहे नियर अबाउट 800 रुपीज पर पर्सन इव्हनिंगला. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's जगमंदिरचं बांधकाम सन 1620 मध्ये महाराणा करण सिंग यांनी सुरू केलं आणि त्यानंतरनं महाराणा जगत सिंग यांनी हे काम पूर्ण केलं. त्यांच्याच नावावरून या ठिकाणाचं नाव पडलं आहे जगदीश मंदिर. खूप सुंदर आहे व्ह्यू, तुम्ही बघू शकता. मागे सनसेट होतोय, बघूया. जगमंदिर म्हणजे फोटोग्राफीसाठी एक परफेक्ट ठिकाण आहे. तर मंडळी, बोट राईड करून मंदिरात येण्याचा अनुभव म्हणजे एकदम सिनेमॅटिक वाटला. तुम्ही उदयपूरला आलात तर नक्की अवश्य इथे भेट द्या. जर तुम्ही कपल किंवा फॅमिली ट्रिपला असाल तर हे ठिकाण नक्की बघा. तर मंडळी, असा होता आपला उदयपूरचा एक खास दिवस. सिटी पॅलेस, बागोरकी हवेली, विंटेज कार म्युझियम आणि जगमंदिर. आजच्या डिनरसोबत मी हा व्लॉग इथेच एंड करते. इतकं शांत, सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण बघून खरंच खूप मन भरून आलं.
तुम्हाला आम्हा दोघांचं व्लॉगिंग प्रवास आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आशु अँड भाग्य या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या अशाच नवीन व्लॉगमध्ये.